निश्चित रूप से उनसे भी बात हो पा रही है और मुझे विश्वास है आने वाले दिनों में वो भी माननीय शिंदे साहब का नेतृत्व स्वीकार करके लोकसभा चुनाव में शिवसेना भाजपा आरपीआई के उम्मीदवार के नाते वो भी चुनाव लड़ेंगे। राहुल जी, उद्धव जी के साथ जो लोग हैं वो नेता ये कह रहे हैं कि बीजेपी आप लोगों को कुछ नहीं देगी, जो देगी आपको लेना पड़ेगा, लाचार की तरह आप जो है आपको हिस्सा मिलेगा, ऐसा उनका कहना है। संजय राउत ने भी काफी टीका की है। नहीं, संजय राउत टीका करने के लिए रखे हुए हैं और उनकी टीका को कोई ध्यान नहीं देता है। ये शिवसेना भाजपा का अंदरूनी मामला है, वो हम देखेंगे और मुझे पूर्णतः विश्वास है आने वाले 2024 में देश के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में ही फिर एक बार एनडीए की सरकार आएगी। सर, कल प्रकाश आंबेडकर जी का एक बयान सामने आया, उन्होंने उद्धव ठाकरे जी को सलाह दी है कि कांग्रेस एनसीपी के चक्कर में ना रहे, महाविकास आघाड़ी से बाहर निकले, साथ में मिलकर चुनाव लड़ सकते हैं, फायदा होगा। कांग्रेस एनसीपी कुछ उनके लिए अच्छा नहीं सोचती। निश्चित रूप से अभी जो उन्होंने जो सलाह दी है वो उचित सलाह है, लेकिन दुर्भाग्य है वो बाला साहब के विचारों से दूर गए। अब ये नए बाला साहब उनके साथ है, तो ये नए बाला साहब के विचार तो सुनना चाहिए। दूसरी बात है कि कांग्रेस जो है वो बाकी सब विपक्षी पार्टियां विपक्षी एकता की बात कर रहे हैं। महाराष्ट्र में कांग्रेस ने कह दिया कि राहुल गांधी उनका आने वाले चुनाव में प्रधानमंत्री का चेहरा होंगे, वही नेतृत्व करेंगे। आपको लगता है कि बाकी पार्टियां मान्य करेगी? नहीं मान्य करेगी। हम जब भी माननीय उद्धव साहब के साथ जब भी हम पार्टी छोड़ने का निर्णय लिया था तो भी उनको यही कहा था कि राहुल गांधी जी का चेहरा लोकसभा चुनाव के लिए ठीक नहीं रहेगा और उनको सपोर्ट बाकी विपक्षी पार्टियां नहीं करेगी। यही बात हमने उनके सामने रखी थी। अभी वही बात उनके सामने आई है और उस बात उन्होंने भी खुद माना था कि वो चेहरा हो नहीं सकते। जब भी हमारी सभी सांसदों की बैठक थी तो उन्होंने खुद कहा था और तभी संजय राउत जी ने कहा था कि अरे लोकसभा चुनाव के लिए तो हमारे लिए आदरणीय उद्धव साहब का चेहरा है। तो खुद हमारे सांसदों के बैठक में संजय राउत जी ने ये कहा था कि राहुल गांधी चेहरा नहीं रहेगा, उद्धव साहब ठाकरे चेहरा रहेंगे। तो ये अलग अलग बयान उनके माध्यम से हो रहे हैं। प्रधानमंत्री का चेहरा, इस पर कोई जवाब नहीं आ रहा है उनकी तरफ से। आपको लगता है कि बनेगी? नहीं बनेगी, क्योंकि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का चेहरा इतना अच्छा है, स्वच्छ चेहरा है और उनकी प्रतिभा आप सभी को पता है। अभी फिलहाल 3 देशों का दौरा हुआ, उस वक्त उस 3 देशों में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को जो सम्मान मिला है वो सम्मान उन्होंने जब भी भारत आए तो वो कहा कि भारतीयों का सम्मान है, भारत के हर एक नागरिक का वो सम्मान है और हर एक भारतीय नागरिक को उन्होंने समर्पित किया। तो ये हमारे लिए एक गौरवशाली बात है कि हमारे प्रधानमंत्री जी को पूरे विश्व के नेता उनको मानते हैं। ऑस्ट्रेलिया के प्राइम मिनिस्टर ने तो उनको द बॉस करके उनको कहा, संबोधित किया। तो ये हमारे लिए पूरा सम्मान है। तो उनके आगे चेहरा ही नहीं रहेगा, मोदी जी पूरे 24 का चेहरा रहेगा और मुझे पूरा विश्वास है मोदी जी के नेतृत्व में फिर एक बार एनडीए की सरकार आएगी। संसद भवन का उद्घाटन हो रहा है, लेकिन विपक्ष का बायकॉट है उस पर और कोर्ट में भी आज गए थे, हालांकि वो खाली हो गया। इस पर संजय राउत ने सामना में लिखा है कि मोदी जी अहंकारी है, इसलिए वो राष्ट्रपति को वहां नहीं बुला रहे। उनको ये चाहिए कि संसद भवन मैंने बनाया, सब मैंने किया, ये दिखाने की कोशिश कर रहे हैं, इसलिए वे बुला नहीं। जितने भी विपक्ष विरोध कर रहे हैं नए संसद के उद्घाटन के लिए वो बहुत ही दुर्भाग्यपूर्वक है और इनको ये विरोध करना उनको हक नहीं है और जो बात वक्तव्य वो जो कर रहे हैं उसके लिए भी उनका हक नहीं, क्योंकि देश की महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मैडम हो या उपराष्ट्रपति, उनके चुनाव में इन्हीं सभी विपक्षों ने उनके विरोध में मतदान किया था। जिनके विरोध में मतदान किया था उनके बारे में उनके वरिष्ठ नेताओं ने भी अपशब्द यूज किए थे। तो इनको पूरा हक नहीं। और दूसरा ये है कि उनका भाग्य भी नहीं है ये नए संसद में आने का। ये जो 19 विपक्ष नेता है, जो सांसद है, उनका ये नए संसद में आने का भाग्य नहीं। और मुझे पूरा विश्वास है 2024 में ये 19 विपक्ष के जो सांसद विरोध कर रहे हैं उसमें से एक भी सांसद ये नए सांसद में दिखाई नहीं देगा। तो उनका भाग्य ही नहीं है। और तो ये आने वाले 2024 का एक चित्र स्पष्ट हो जाएगा कि 2024 को
जो नया लोकसभा का चुनाव होने के बाद नए सांसद में सब लोग जाएंगे तो ये 19 विपक्ष के जितने भी सांसद हैं उसमें से एक भी सांसद वहां पे दिखाई नहीं देगा, क्योंकि आज वो विरोध कर रहे हैं तो वो सांसद ही उनको स्वीकार नहीं करेगी। वो जो नई जो इमारत है संसद की वो उनको स्वीकार नहीं करेगी, उनको संसद की बाहर रखेगी। आप इनॉग्रेशन के लिए जाएंगे, आप शिवसेना का? हम माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब जी के नेतृत्व में वहां जाएंगे। एक ऐतिहासिक क्षण है, हिस्टोरिकल मोमेंट है और हमारे लिए वो एक गौरवशाली रहेगा, भाग्यशाली रहेगा। हमारे जीवन में ये भाग्यशाली दिन देखने को मिला, ये हम खुद को भाग्यशाली समझते हैं और हमें गौरव है और अभिमान है कि नए सांसद का निर्माण हो रहा है। माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में उनकी संकल्पना थी और ये प्रोग्राम स्पीकर का प्रोग्राम है। लोकसभा अध्यक्ष के माध्यम से प्रोग्राम आयोजित किया जाता है। लोकसभा अध्यक्ष के अधिकार रहते कि किसके माध्यम से उद्घाटन करना और कैसा प्रोग्राम आयोजित करना। तो दुर्भाग्य से ये विपक्ष को पता नहीं है, लेकिन कुछ तो भविष्य में लिखा है कि ये 19 के 19 विपक्ष आने वाले 2024 में ये नए सांसद में दिखेंगे नहीं। राहुल जी, बैठक में ये भी चर्चा आई थी कि क्या कोई मतभेद सामने आए हुए शिवसेना के आप लोगों के साथ जो है कोई पुराना रवैया बीजेपी अपना रही है, ऐसी चर्चा, इस बात में कितनी सच्चाई है? ऐसा कुछ हुआ? नहीं, ऐसी कुछ सच्चाई नहीं है। भारतीय जनता पार्टी के साथ हमारा अच्छा गठबंधन है, अच्छा संवाद है और जो भी प्रॉब्लम्स हो या जो भी कंप्लेंट हो तो वरिष्ठ लेवल पे माननीय मुख्यमंत्री जी वरिष्ठ नेताओं से चर्चा करके वो सॉल्व करते हैं और मुझे पूरा विश्वास है शिवसेना भाजपा आरपीआई एक मिलके लोकसभा चुनाव में 48 से 48 पूरी जगह हम लोग जीत के दिखाएंगे। सर जैसे सर जैसे कि हमने देखा है कि राहुल गांधी ये पीएम पद का चेहरा बताते हैं, लेकिन दूसरी ओर नीतीश कुमार आते हैं महाराष्ट्र में या हर राज्य में जाते हैं, आप केजरीवाल भी आके गए, तो उनमें ही अनबन फिलहाल दिखाई दे रही है कि पीएम पद को लेकर स्पष्टता विपक्ष में भी नहीं है। पीएम पद के चेहरे से अलावा सबसे पहला उनका गठबंधन होना चाहिए। आप सभी को पता है यूपीए अलग है, नीतीश कुमार जी अभी तक यूपीए ज्वाइन नहीं हुए, ममता जी का अलग पार्टी का है और बाकी सब जो विपक्ष पार्टी है वो अभी भी अलग है, तो उनका अभी तक गठबंधन ही नहीं हुआ तो चेहरा बाद में आ जाएगा। तो पहला गठबंधन तो करो, उसके बाद चेहरा दिखाई देगा। तो पहले ही खुद के एक दूसरे के चेहरे देख के पहला गठबंधन कीजिए, फिर बाद में उनका चेहरा नक्की हो जाएगा। मराठी मध्ये एक राहुलजी, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना किती जागा लढवते? जी चर्चा आहे की खासदारांची बैठक झाली त्यात 22 जागांवर शिवसेनेनं दावा केला। 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या 13 खासदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीत आम्ही सर्व लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला आढावा घेतला, मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्या बैठकीच्या दरम्यान अशी चर्चा झाली की माननीय निवडणूक आयोगाने आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार शिवसेना पक्षाची धुरा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे आणि पक्ष आणि चिन्ह आता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे यांच्याकडे आहे। त्यामुळे शिवसेना भाजपा युतीच्या आणि आरपीआयच्या महायुतीच्या वेळी जो गठबंधन असताना ज्या 22 जागा शिवसेनेने लढवल्या त्या ठिकाणी संपूर्णतः तयारी करावी अशी त्या संदर्भातली चर्चा झाली। 13 जे विद्यमान खासदार आहेत आणि जे इतर उरलेले जे खासदार आहेत आणि ज्या 4 ठिकाणी शिवसेनाची हार झालेली आहे त्या ठिकाणी पण पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी चर्चा झाली आणि त्यानुसार येणाऱ्या 1-2 महिन्यात या सर्व लोकसभा क्षेत्रांमध्ये माननीय मुख्यमंत्री आता दौरा करणार आहेत आणि लोकसभा निहाय शिवसेना भाजपा आरपीआय कार्यकर्त्यांचे आम्ही मेळावे पण ठेवणार आहे। तिथल्या विकास कामांना प्राधान्य देऊन तिथली विकास कामं पण पूर्ण करणार आहे आणि पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून हे सर्व दौरे केले जाणार आहेत। भाजप नेत्यांचं असं म्हणणं आहे की जो दावा केला जातोय त्यापेक्षा निवडून येण्याची जी क्षमता आहे किंवा निकष आहे त्यावर बोलावं, म्हणजे एकूण असं दिसतंय की शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून तसं काही एकवाक्यता नाही। जागा वाटपाच्या बाबतीत तशा अजून काही चर्चा झालेली नाहीये आणि तशी काही बैठक पण झालेली नाहीये। आम्ही फक्त तयारी करत आहोत, कारण शेवटी शिवसेनेने 22 जागा लढवल्या असल्या कारणामुळे शिवसेनेने त्या 22 जागेवर तयारी करावी
या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे. बाकी जागा वाटपाच्या बाबतीतचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जे केंद्रीय नेतृत्व आहे ते या संदर्भातला निर्णय घेतील. परंतु आता लोकसभेला 10-11 महिने राहिलेले आहेत आणि अशा वेळी आपण कुठे कमी पडू नये, पक्षबांधणीच्या दृष्टिकोनातून कमी पडू नये म्हणून आम्ही आमची पूर्वतयारी करून ठेवत आहे. बाकी सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल. परंतु ऐनवेळी त्या ठिकाणी पक्षबांधणी नसेल आणि इतर काही अडचणी असेल तर लोकसभेच्या निवडणुकीत ऐनवेळी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर असं होऊ नये म्हणून ही पूर्वतयारी करत आहेत. बाकी कुठेही या जागा वाटपाच्या संदर्भातला वाद नाहीये. जे काही जागा वाटप आहे ते केंद्रीय नेतृत्व आणि माननीय मुख्यमंत्री चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय घेतील. राहुलजी, आणखी निवडून येणं हा जर निकष धरला तर यावेळेस सगळेच राजकीय पक्ष आपल्या पक्षातले आमदार किंवा मंत्री यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची एक शक्यता व्यक्त केली जाते. तुमच्या म्हणजे शिवसेनेतून दीपक केसरकर यांना लोकसभा निवडणुकीतून उतरवणं कोकणात असं काही आहे का, असं काही ठरतंय? नाही, अजूनपर्यंत तसं काही ठरलेलं नाहीये. सध्या आम्ही सर्व लोकसभा दौरा करून आमचे निरीक्षक आहेत ते या संदर्भातली माहिती गोळा करत आहेत. संभाव्य उमेदवार कोण असेल, निवडून येणारा कोण असेल या संदर्भातली माहिती गोळा करून आणि पक्षबांधणीच्या दृष्टिकोनातून सर्व काय निर्णय घ्यायला पाहिजे याची सर्व माहिती येणाऱ्या महिन्याभरात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे देणार आहे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या संदर्भातला निर्णय घेतील. वर्षावर झालेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या कार्यपद्धतीवरून काही नाराजी व्यक्त केली होती का? कारण खासदार अनेक विरोधकांची काम करत असल्याची त्यांनी सांगितलं. नाही, असलं कुठल्याही या विषयावर चर्चाच झाली नाही. राहुलजी, पण तुमच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची तक्रार वजा खंत आहे. ते असं म्हणतात की केंद्र सरकारकडून त्यांना एनडीएचे भागीदार म्हणून समान वागणूक दिली जात नाही. म्हणजे जी शिंदे शिवसेना आहे त्यांना समान वागणूक दिली जात नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप सोबतच्या जागा वाटपात आपल्या जागा टिकवून ठेवाव्या लागतील, आम्हाला अधिक निधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि निवडणुका आल्या की भाजपने प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. निश्चित स्वरूपात ती त्यांनी तक्रार केली नाही, खंत पण केली नाही, ती त्यांनी सूचना केली होती. ती सूचना लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होती. म्हणून आम्ही संपूर्ण लोकसभा न्याय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे दौरे याकरताच आयोजित करणार आहोत की या दोघांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांचे आम्ही मेळावे ठेवणार आहेत आणि त्यांना मग पदाधिकाऱ्यांना एक क्लिअर कट संदेश जाईल की ही जागा शिवसेना लढणार आहे आणि कोण संभाव्य उमेदवार असणार आहे. त्यामुळे जी अनिश्चितता, जो संभ्रम आहे तो दूर होईल. तो दूर करण्याकरताच हा 1-2 महिन्यात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिलाय की फार काँग्रेस एनसीपीच्या नादाला लागू नका, कारण ते ऐन वेळेस कशा पद्धतीनं त्यांचं राजकारण खेळतात त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो. तुम्हाला काय वाटतं की काय होऊ शकतं? म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा हा जो सल्ला आहे, निश्चित स्वरूपात आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो सल्ला दिलेला आहे तो अत्यंत चांगला सल्ला दिलेला आहे आणि हाच सल्ला आम्ही गेल्या 2.5-3 वर्ष देत होतो. परंतु दुर्दैवाने तो आमचा सल्ला ऐकला नाही आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याकरता आम्ही हा वेगळा निर्णय घेतला. परंतु त्या बाळासाहेबांचे विचार त्यांनी ऐकले नाहीत, त्या बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडून दिले. आता हे नवीन बाळासाहेब त्यांच्यासोबत आता आलेले आहेत. त्या नवीन बाळासाहेबांच्या बरोबर त्यांनी आघाडी घेतलेली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की त्या बाळासाहेबांचं नाही ऐकलं तर निदान ह्या नवीन बाळासाहेबांचं त्यांनी ऐकावं आणि त्यांच्या विचारावर चालावं. पण शक्यता अशी व्यक्त केली जाते की हा जो दक्षिण मध्य आहे त्यात राहुल शेवाळेंसमोर प्रकाश आंबेडकर हे उमेदवार असू शकतात. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा मी खूप आदर करतो. ते वरिष्ठ नेते आहेत आणि नेहमीच मला त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत निवडणूक डिक्लेअर झालेली नाही आहे आणि जेव्हा निवडणूक डिक्लेअर होईल त्यावेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेल. परंतु आता आजही ते आमचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकर साहेबांचं माझं चांगलं संबंध आहेत आणि वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणूक डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका स्पष्ट करेन. नव्या संसद भवनाचाही वाद सुरू आहे उद्घाटनावरून. राष्ट्रपतींना बोलवलं नाही त्यामुळे 19 विरोधी पक्ष बहिष्काराच्या भूमिकेत आहेत. 19 विपक्षांनी जी बहिष्काराची भूमिका घेतलेली ती अत्यंत दुर्दैवी आहे. नवीन संसद जे उद्घाटन सोहळा आहे तो एक ऐतिहासिक क्षण आहे
आणि ह्या ऐतिहासिक क्षणाला सर्वच जे जे लोकशाही मानतात, जे जे संविधान मानतात, त्या सर्वांनी उपस्थित राहायला पाहिजे. दुर्दैवाने त्याला कुठे ना कुठेतरी गालबोट लावण्याकरता माननीय राष्ट्रपतींचा मुद्दा उपस्थित करत आहेत. आणि आपण ज्या संसदीय परंपरा बघितल्या असेल तर कित्येक वरिष्ठ नेत्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की संसदीय परंपरेनुसार अशा कित्येक घटना झाल्यात की राज्यपालांना डावलून मुख्यमंत्र्यांनी केले, काही नेत्यांनी केलेले आहे. त्यामुळे हे काय नवीन नाही आहे. त्यामुळे विनाकारण माननीय पंतप्रधान मोदीजींचा विरोध, त्यांच्या नावाला खऱ्या अर्थाने विरोध असल्या कारणामुळे म्हणून एक नवीन त्यांनी हा विषय काढलेला आहे. हा अत्यंत दुर्दैवी आहे. आणि माझं तर असं मत आहे की हे 19 पक्ष आहे आणि त्यांचे जे खासदार आहेत जे विरोध करत आहेत त्यांचं भाग्य या नवीन संसदेत येण्याचं नाही आहे. दुसरा शब्द वापरत नाही, भाग्यच म्हणतोय, ते नाही आहे. आणि 2024ला लोकच त्यांना या संसदेपासून दूर ठेवतील. त्यामुळे एक संधी होती त्यांना एक नवीन संसद बघायची, परंतु त्यांच्या नशिबातच नाही नवीन संसद बघायचं. आणि 2024ला तरी नवीन संसदेत नसणारच आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी असे लोक या नवीन संसदेत येऊन त्याचं त्या अपवित्र करण्यापेक्षा त्याचं पावित्र्य राखण्यापेक्षा जे काही या संसदेच्या उद्घाटनाला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे ते सर्वजण त्या संसदेचं पावित्र्य राखतील. कारण हे येऊन नुसते गोंधळच घालत असतात. त्यापेक्षा संसदीय प्रणाली, लोकशाही आणि संविधान टिकवण्याकरता हा नवीन संसद हे एक देशाला एक प्रेरणादायी ठरणार आहे. आणि जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे नवीन भारताचं, जे आपण संपूर्ण विश्व आज नवीन भारताची ओळख जी झालेली आहे, आपण बघाल तर पंतप्रधानांचा जो दौरा 3 देशांचा होता त्या ठिकाणी जो सन्मान पंतप्रधानांना मिळालेला आहे तीच खऱ्या अर्थाने नवीन भारताची ओळख आहे. तर त्या नवीन भारताची सुरुवात ह्या नवीन संसदेच्या माध्यमातून होतील. आणि या नवीन संसदेमध्ये हे असले अविचारी, अप्रचारी आणि असे प्रवृत्तीची लोक येऊ नये, हे पण खऱ्या अर्थाने काहीतरी एक भविष्यवाणी असेल. आणि हेच असेल की 2024ला ह्या 19 पैकी पक्षापैकी एकही संसद तिथे निवडून येणार नाही. लोकच त्यांना त्यांची दाखा संसदेच्या बाहेर दाखवतील. आणि हे भविष्याचं खऱ्या अर्थाने काय बोलणार, ही भविष्यवाणी खरी होऊ शकते असं आता त्यांच्या त्या भूमिकेमुळे वाटतंय. एक आणखी शेवटचा प्रश्न हा होता की लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून थेट म्हटलं जाते की राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील. अशा वेळेस मोदी हे भाजप आणि मित्र पक्षांचे चेहरा आहे, राहुल गांधी हे ठरू शकतील का, किंवा तुमचं मत काय? नाही, आमचा राहुल गांधी हे पंतप्रधानाचा चेहरा असू शकतात का या संदर्भात आम्ही नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. ज्यावेळी आम्ही सगळेजण हा निर्णय घेतला, वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी सर्व खासदारांनी हीच भूमिका स्पष्ट केली होती की देशाचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच करू शकतात. त्यांच्याविरुद्ध राहुल गांधी हा चेहराच असू शकत नाही. परंतु त्या बैठकीमध्ये संजय राऊत यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला की राहुल गांधी चेहरा ते पण स्वतः बोलले की असू शकत नाही. त्यावेळी माननीय उद्धव साहेब ठाकरे हे देशाचा चेहरा असू शकतो असं संजय राऊतांनी उल्लेख केला. त्यामुळे त्यांच्यातच कोणात एक वाक्यता नाही आहे. त्यामुळे या बाबतीत संजय राऊतांनीच पहिली भूमिका स्पष्ट करावी की आमच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की माननीय उद्धव साहेब हे चेहरा असतील. तर आता तेच राहुल गांधींचा चेहरा बोलत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते माननीय उद्धव साहेबांना फसवत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.